रात्री खूप उशीर झाला होता घरी यायला, म्हणून हा भांड्यांचा पसारा ठेवून झोपली आणि दूध पण त्यात खराब झालं. चला पटकन भांडी घासून घेऊया. भांडी घासून झाली. आता मी ऑर्डर करते दूध, कारण की एवढं सगळं काम केल्यानंतर चहा खूप महत्त्वाचा आहे स्वतःसाठी. तर मी ब्लिंकिटवरून ऑर्डर केली आहे मॅगी आणि दूध. दूध ठेवूया पहिले गॅसवर गरम करायला, त्याच्यानंतर घेऊया मॅगी बनवून. मॅगी खूप छान झाली होती, सिंपल होती पण छान होती. त्याच्यानंतरला परत भूक लागली म्हणून मॅकडीवरून आलू टिक्की मागवली. आलू टिक्की खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर संध्याकाळी जाऊया खाली, कारण की आपल्याला आणायचा आहे ब्रेड. कालचा ब्राऊन ब्रेड जो होता तो संपला होता, म्हणून आपण ब्रेड आणि त्याच्यासोबत थोडासा मसाला आणायचा होता, जो की घरी संपला होता. तर मसाला पण घेऊन येऊया आणि घरी जाऊन पहिला आपण बनवूया ब्रेड पकोडा, म्हणजे अंडा पकोडा. तर ह्याच्यात आपण टाकूया थोडंसं मिरची पावडर आणि कोल्हापुरी मसाला, आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायची ह्याच्यात हळद, मिरची मसाला हे सगळं टाकून झाल्यानंतर आहे ना, ह्याच्यात मीठसुद्धा टाकायचं आहे आणि मीठ आहे ना आपल्या चवीनुसार टाकायचं आहे, कमी जास्त. आणि त्याच्यानंतर ना ह्याला घ्यायचं आहे चांगलं फेटून, खूप चांगलं फेटून घ्यायचं आहे, कारण की ना एका साईडलाच मीठ नाही राहावं म्हणून. आणि मग ह्याच्यात टाकायचं ब्रेड कट केलेला आणि त्याला टाकायचं तव्यावर फ्राय करायला. तव्यावर फ्राय ह्याच्यासाठी करायचं कारण की जास्त ऑइली पण नाही होणार आणि खायला चांगलं पण लागतं. एका साईडून आहे ना भाजून झाल्यानंतर ह्याला आपण पलटी करूया, म्हणजे दुसऱ्या साईडून पण भाजून घेऊया आणि खाऊया ब्रेड पकोडा. आपण बघता लाफ्टर शेफ, आणि तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बघता की नाही लाफ्टर शेफ. आणि त्याच्यानंतरला मम्मी पप्पा घरी आले होते, तर एंजलनी मालिश करून घेतली पप्पांकडून.